अकोट शहराचा विकास झालेला नाही आहे, त्यामुळे आता बदल होण्याची गरज आहे. नवीन सरकार आलं, नवीन बॉडी बदलली पाहिजे आणि शहराचा विकास आजूबाजूच्या तालुक्याच्या तुलनेनं आमचा अकोट तालुका खूप मागं आहे. काहीच कामं झालं नाही आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आता नवीन अध्यक्षाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. पक्ष कोणताही असो त्यांनी काम केलं पाहिजे. आता जनमानसात ही चर्चा आहे की काम करणारा नगराध्यक्ष पाहिजे, बरोबर. जाती धर्म नाही. आजपर्यंत ते जातीवर याच्यावर इलेक्शन झालेले आहेत आणि कोणताच विकास झालेला नाही शहराचा आमच्या. आणि बाहेरगावून येणारे लोक आश्चर्य व्यक्त करतात की 5 वर्षापूर्वी जसं अकोट होतं त्याच्यापेक्षा खराब झालेलं आहे. ही म्हणजे दुर्दैवी ही दुर्दैवी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि छोटे छोटे तालुके पहा, अमरावती जिल्ह्यातले पहा तालुके पहा, दर्यापूर, मोर्शी, अंजनगाव, कम्पॅरेटिव्हली परतवाडा खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यामुळे आता बदल आवश्यक आहे आणि तो होणार असं दिसते. बदल आवश्यक आहे. अकोट शहराचा चेहरा बदलणं गरजेचं आहे, कारण जवळपासचे छोटे छोटे तालुके आपल्याला डेव्हलप होताना दिसतात, परंतु अकोट मात्र डेव्हलप झालेलं नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत काय म्हणत होता? शिक्षणाचं जे सत्तेत आतापर्यंत राहिले 70 वर्ष आणि 10 वर्षात, ते मोदी सरकार असो की काँग्रेस प्रणित सरकार असो, त्यांच्याच संस्थात आमदार खासदारांच्या इथले माजी राज्यमंत्री सुधाकर रामकृष्ण गणगणे असो की रामदास मणिराम बोडके असो, यांच्या GNM BNM सर्व DED